मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीच्या नेतृत्वाखाली हजारो शेतकऱ्यांचा लॉंग मार्च मनोरकडून पालघरकडे निघालाय। आज दिवसभरामध्ये मनोर ते पालघर 30 किलोमीटरचं अंतर पार करत हे लाल वादळ पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकेल। काल दिवसभर झोपी गेलेल्या प्रशासनानं आज मोर्चेकऱ्यांशी संपर्क केला असून प्रांत अधिकारी येऊन शिष्टमंडळाशी चर्चा करतील असा फोन आमदार विनोद निकोले यांना आल्याची माहिती त्यांनी दिली आहे। मात्र आम्ही जिल्हाधिकारी किंवा मंत्र्यांशिवाय कोणाशी बोलणार नाही अशी भूमिका घेत निकोले यांनी ही भूमिका घेतलेली आहे। तर मागण्या मान्य न झाल्यास मोर्चा पुढे मुंबई मंत्रालय किंवा पश्चिम रेल्वेकडे वळवून रेल रोको करू असा इशारा मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीकडून देण्यात आलेला आहे। खरं म्हणजे आता जवळजवळ 50,000च्या वरती हा शेतकरी या पायी मोर्चामध्ये सामील झालेला आहे आणि तो हा अपेक्षाने आलेला आहे की माझ्या पदरामध्ये काही ना काही ज्या मागण्या त्याच्यातलं माझ्या पदरात काही ना काही पडेल, त्याची निराशा होणार नाही ही नक्कीच दखल मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचं जिल्हा नेतृत्व घेत आहे। ह्या मागण्यावर सविस्तर चर्चा होऊन मागण्या जर पदरात पडल्या नाही तर पुढची भूमिका आमची असेल एकतर हाच 50,000चा मोर्चा, त्याच्यामध्ये अजून 20,000 वाढवू आम्ही आणि मुंबईच्या दिशेने मंत्रालयाला आगेकूच करू, नाहीतर मग आम्ही रेल रोको करू। हे आमच्याकडे दोन पर्याय आहेत।